नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण हिरव्या मसाल्यातील बेसन वड्याची रस्सा भाजी बघणार आहोत. त्यासाठी मी ते ओल्या नारळाचे काप घेतले आहे, एक कांदा आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर ते 1 वाटी बेसन घ्यायचं आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, हळद आणि गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून आपल्याला थोडं पाणी घालून ते पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा. त्यानंतर सर्व वाटण घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 पिकलेले टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर इथे अर्धा चमचा धने पावडर घालायचा आहे. गरम पाणी घालून आपल्याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पोळपाटावर पीठ टाकून पिठाचा गोळा लाटून घ्यायचा आहे. जास्त जाड नाही किंवा जास्त बारीक नाही, मध्यम आकाराचा आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. चाकूने वड्या कापून घ्यायच्या आहेत. त्यानंतर फोडणीला उकळी आली की त्यामध्ये एक एक वडी सोडून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी इथे आपण शिजवूया. 10 मिनिटांनंतर वड्या शिजलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करून कसुरी मेथी घालायची आहे. कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर